वेळेस मोराळला जायचं आहे, लवकर या म्हणून सांगितलेलं, पण सुहासिनीचं जेवणाचं आमंत्रण असल्यामुळे पुण्यातून निघायलाच 3 वाजले. त्यात पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे डोक्याचा ताप. कसे तरी 3:45 वाजता स्वारगेटहून बस बाहेर पडली. राग तर खूप आलेला, कारण माझ्या डोक्यात खानापूरमधून जायचं की तासगावमधून जायचं हेच कन्फ्युजन चाललेलं होतं. पण साताऱ्यातील हे वातावरण बघून माझा सगळा रागच निघून गेला. थोड्या क्षणापुरता मी या निसर्गाचा आस्वाद घ्यायचं ठरवलं. हिरवागार डोंगर झालेला, काळं असं आभाळ आलेलं होतं. डोंगराला ढग हे चिकटलेले दिसत होते. थोडासा हलका असा पाऊस पडत होता. इतकं सुंदर वातावरण, त्यामुळे थोड्या क्षणापुरतं मी हे कन्फ्युजन पण विसरले. 10:30 वाजता आम्ही खानापूरमध्ये पोहोचलो तर कोणीही रस्त्यावरती दिसत नव्हतं. 8 वाजता पोहोचलो असतो तर स्वप्नीलचा वडापाव तरी खाता आला असता, कारण मला तो खूप जास्त आवडतो. पण त्या दिवशी आम्ही लेट झाला, त्याच्यामुळे मला तो खाता नाही आला. 11 वाजता घरी पोहोचलो पेडवरून. एवढा लेट झालेला असताना सुद्धा मी मेहंदी काढायला चुकवली नाही, कारण मला मेहंदी प्रचंड आवडते. तुम्हाला आवडते की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.